हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी आणि मी आहे एक पॅशनेट मॅथ एज्युकेटर. तर आजपासून आपण आपल्या चॅनलवर सुरू करत आहोत वैदिक गणिताची एक व्हिडिओ सिरीज, जिथे आपण वैदिक गणित शिकणार आहोत फ्रॉम स्क्रॅच टू ॲडव्हान्स लेवल. आपण इथे फक्त शॉर्ट ट्रिक्स नाही शिकणार, तर ॲक्च्युअल ट्रिक्स ज्या आहेत किंवा जे वैदिक गणित इन डिटेल आहे ते आपण शिकणार आहोत आणि त्याचे ॲक्च्युअल अप्लिकेशन ते सुद्धा शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या व्हिडिओला, दॅट इज इंट्रोडक्शन टू वैदिक मॅथ्स. सो व्हॉट इज अ वैदिक मॅथ्स? वेद वेद या शब्दाचा अर्थ आहे नॉलेज आणि ज्ञान. सो प्राचीन वेदांमध्ये संशोधन करून निर्माण केलेली गणिताची पद्धत म्हणजे वैदिक मॅथ्स. तर वैदिक मॅथ्स हे जलद आहे, ती पद्धत एकदम शिकायला सोपी आहे आणि लॉजिकल आहे. तर या वैदिक मॅथ्स मध्ये आपल्याला 16 सूत्र वापरावी लागतात. ओके, आणि 13 त्याचे सब पार्ट्स आहेत, त्याला आपण 13 सबसूत्र असं सुद्धा म्हणतो. हिस्ट्री अँड ओरिजिन ऑफ वैदिक मॅथ्स. वैदिक मॅथ्स जगाला पुन्हा परिचित करून दिलं ते भारती कृष्ण तीर्थाजी महाराज यांनी. 1884 मध्ये जन्मलेले तीर्थाजी महाराज हे संस्कृत, मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री, फिलॉसॉफी अशा अनेक विषयात पारंगत होते. 1911 ते 1918 दरम्यान त्यांनी वेदांमधील गणितसूत्र याचा अभ्यास करून ही संपूर्ण पद्धत पुनर्रचित केली आणि 1957 मध्ये त्यांनी वैदिक मॅथमॅटिक्स हे पुस्तक प्रकाशित केलं. आता बघूया आपण वैदिक मॅथ्सचं महत्व. तर बऱ्याच वेळा तुम्ही एक्झाम मध्ये ऑब्झर्व केलं असेल की बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्सेप्ट माहीत असते, प्रॉब्लेम कसा सोडवायचा ते सुद्धा माहीत असतं, पण एक्झाम मध्ये आपल्याकडे टाइम लिमिटेड असतो. तेव्हा काय होतं की मग स्पीड कमी असतं आणि त्याच्यामुळे आपण एक्झाम मध्ये पूर्ण पेपर सॉल्व्ह करू शकत नाही. बरं, स्पीडने करायचं म्हटलं तर कधी कधी उत्तरं चुकण्याची, सिली मिस्टेक होण्याची शक्यता वापरते. सो जेव्हा आपण वैदिक मॅथ्सचा वापर करून गणित सोडवतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, तेव्हा स्पीड आणि अॅक्युरेसी हे दोन्ही वाढतं. आणि मला सांगा, तुमचं स्पीड वाढलं, तुमची अॅक्युरेसी वाढली, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स हा ऑटोमॅटिकलीच वाढणार आहे. वैदिक मॅथ्सचा वापर करून जेव्हा आपण मॅथ्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, तेव्हा आपली कॉन्सन्ट्रेशनची क्षमता आहे ती वाढते. आपलं मेमरी पॉवर आहे, म्हणजे आपण ज्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो किंवा मेमरीचा अजून चांगल्या पद्धतीने आपण वापर करू शकतो. आणि ह्याच्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही रिअल लाईफ मध्ये सुद्धा वैदिक मॅथ्सचा उपयोग करू शकता. तर कसा, सपोज तुम्ही कुठे शॉपिंगला गेला आहात आणि तिथे झाले आहेत 647 रुपये और 647 रुपीज आणि तुम्ही 1000 रुपीज दिलेत. तर तिथे तुम्हाला वैदिक मॅथ्स आपण नॉर्मली तुम्ही कसं करणार सबट्रॅक्शन, एक तर तुम्हाला कागद पेन लागेल, बरोबर, किंवा तुम्ही काय करणार, कॅल्क्युलेटर काढणार आणि त्याच्यावर करणार. पण जर तुम्हाला वैदिक मॅथ्स मधले गणित वजाबाकी कशी करायची ही ट्रिक माहित असेल, तर तुम्ही एका सेकंदाच्या आत तुम्हाला माहित असेल की तुम्हाला किती पैसे परत मिळणार आहेत. आता वैदिक मॅथ्स बद्दल खूप सारे गैरसमज आहेत. भरपूर विद्यार्थ्यांना, पालकांना असं वाटतं की वैदिक मॅथ्स मध्ये फक्त मल्टिप्लिकेशन ट्रिक्स आहेत, तर असं नाही. वैदिक मॅथ्स मध्ये सगळे बेसिक ऑपरेशन्स म्हणजे कुठले, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे तर कव्हर होताच, पण त्याच्याबरोबर LCM, HCF यासारखे इम्पॉर्टंट पार्ट्स, फ्रॅक्शन्स, ओके, यासारखे सुद्धा अनेक गोष्टी आपण वैदिक मॅथ्स मधून शिकू शकतो. बऱ्याच पालकांना वाटतं की हे वैदिक मॅथ्स हे फक्त लहान मुलांसाठी, तर नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे समजून की वैदिक मॅथ्सचा अभ्यास अगदी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणारी मुलं सुद्धा करतात. ओके, तर पुढचं गैरसमज असं आहे लोकांना, मुलांना, पालकांना, की फक्त हुशार आणि स्कॉलर मुलांसाठी वैदिक मॅथ्स आहे, तर नाही. वैदिक मॅथ्स हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे, ज्याला गणिताचा अभ्यास करायचा आहे, ज्याला गणित सोपं बनवायचं आहे, ज्याला गणिताची भीती दूर करायची आहे. खूप जणांना असं वाटतं की हे सिलेबस पेक्षा वेगळं काहीतरी आहे, मग आम्ही त्याच्यात पडलो, त्याचा अभ्यास केला, तर आमच्या अभ्यासाकडे जो मॅथ्सचा सिलेबस आहे, जो आपल्याला स्टेट बोर्ड किंवा CBSE बोर्डने दिला आहे, त्याच्यापेक्षा त्याच्याकडे दुर्लक्ष होईल. तर असं बिलकुल नाही. आपलं हे वैदिक मॅथ्स हे आपल्या सिलेबसला पूरक आहे. पूरक आहे म्हणजे काय, तुमचा जो काही सिलेबस आहे त्याला, त्याच्यामुळे तो तुम्हाला समजून घेण्यासाठी, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदतच होणार आहे, नुकसान 100% होणार नाही. आता आपण बघूया वैदिक मॅथ्सची वैशिष्ट्य. तर वैदिक मॅथ्स हे लॉजिकल आणि कन्सिस्टंट असतं. म्हणजे काय,
जर तुम्ही एक मेथड शिकलात तर पुढच्या मेथड ह्या सहजपणे तुम्हाला जमू शकतात. यात शॉर्टकट सूत्र आहेत ज्याच्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपली अॅक्युरेसी वाढते. वैदिक मॅथ्समध्ये तुम्हाला मोठमोठे टेबल लक्षात ठेवायची गरज नाही. पाढे पाठ करताना बऱ्याच मुलांना खूप कंटाळा येतो किंवा खूप स्ट्रेसफुल वाटतं. पण वैदिक मॅथ्समध्ये तुम्हाला अगदी बेसिक म्हणजे 9 पर्यंतचे जरी पाढे, इव्हन 5 पर्यंतचे जरी पाढे माहीत असतील तरी तुम्ही पुढे 99 पर्यंतचे पाढे आरामात काही सेकंदात लिहू शकता. इथे एक क्विक लर्निंग कर्व आहे. म्हणजे काय की ह्या सगळ्या जी सगळी सूत्र आहेत, ह्या सगळ्या टेक्निक्स आहेत, हे तुम्ही पटकन पटापट शिकू शकतात कारण ते अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या सिरीजमध्ये मांडणार आहोत. आणि अगदी दुसरी तिसरीच्या मुलांपासून सुद्धा वैदिक मॅथ्सच्या टेक्निक ते शिकू शकतात. आता बघूया आपण वैदिक मॅथ्सचे फायदे. बूस्ट मेंटल मॅथ. मेंटल मॅथ म्हणजे काय की जे आपण काही कॅल्क्युलेशन कागद पेन घेऊन करतो, मग ते छोटे कॅल्क्युलेशन्स असतील मोठे कॅल्क्युलेशन असतील, तुम्ही हातांच्या बोटाचा वापर करून जर करत असाल तर त्याच्यामुळे तुमचं स्पीड कमी होतं डेफिनेटली, बरोबर. पण वैदिक मॅथ्स जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा हेच जे तुम्ही कागद पेन हातावरची बोटं वापरून जे काही शिकताय ते तुम्ही मेंटली करू शकता, व्हिज्युअलाइज करून करू शकता. जेव्हा तुमच्या कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढतो, जेव्हा तुम्ही सिली मिस्टेक तुमच्या कमी होतात, तेव्हा ऑटोमॅटिक गणिताबद्दलची वाटणारी भीती कमी होते. भीती कमी झाली, स्पीड वाढलं, कॉन्फिडन्स वाढला, तर ऑब्व्हियसली एक्झाम मध्ये परफॉर्मन्स हा वाढणारच आहे. आणि वैदिक मॅथ्सची रेंज एवढी वास्ट आहे की अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते अगदी इंजिनिअरिंग लेवलच्या विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा वापर होऊ शकतो. आणि वैदिक गणितामुळे मॅथ्स एन्जॉयबल आणि एंगेजिंग बनतं. आता आपण बघूया वैदिक मॅथ्सचे अप्लिकेशन्स. अप्लिकेशन इन एज्युकेशन. जसं मी आधी मेन्शन केलेलं आहे की हा वैदिक मॅथ्सचं जे सिलेबस आहे, जे टेक्निक्स आहे, जी सिस्टीम आहे ती आपल्या सिलेबसला पूरक आहे. याचा वापर केल्याने आपण आपल्या सिलेबस मधली प्रॉब्लेम्स खूप फास्ट पद्धतीने आणि ॲक्युरेटली सॉल्व्ह करू शकतो. बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये, ऑलिम्पियाड एक्झाममध्ये, स्कॉलरशिप एक्झाममध्ये, एंट्रन्स एक्झाममध्ये आपण ह्याच्यात जी वैदिक मॅथ्समध्ये जी टेक्निक शिकू त्याचा आपण नक्कीच वापर करू शकतो. तर वैदिक मॅथ्सच्या टेक्निक्स वापरून आपण फक्त गुणाकार, भागाकार, ऍडिशन, सबट्रॅक्शन एवढंच करू शकतो का? तर नाही. ह्या टेक्निक्स आपण हायर मॅथ्स मध्ये सुद्धा वापरू शकतो. म्हणजे काय? अल्जेब्रामध्ये आपण जे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असतात, पॉलिनॉमियल्स असतात, स्क्वेअर आहेत, स्क्वेअर रूट्स आहेत, आपल्याला क्यूब्स काढायचे असतात, तर ह्या सगळ्यामध्ये आपण वैदिक मॅथ्सच्या टेक्निक वापरून अतिशय जलद गतीने आणि अचूकतेने आपण उत्तरं फाइंड आउट करू शकतो. जॉमेट्रीमध्ये आपण याचा वापर करू शकतो, ट्रिग्नॉमेट्रीमध्ये याचा वापर होतो. एवढंच नाही तर आर्किटेक्चर आणि ऍस्ट्रॉनॉमी मध्ये सुद्धा इनडायरेक्टली आपण वैदिक मॅथ्सचा वापर करत असतो. आतापर्यंत आपण बघितलं की वैदिक मॅथ्सचे टेक्निक्स, सूत्र आपण कुठे कुठे वापरू शकतो. आपल्या मॅथ्सच्या सिलेबसमध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, इव्हन हायर मॅथ्स मध्ये सुद्धा वापरू शकतो. पण तुम्हाला माहितीये का त्याचं रिअल लाईफ मध्ये आणि टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा आपण वैदिक मॅथ्सचे टेक्निक्स वापरतो. डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग मध्ये जे मल्टीप्लायर्स असतात ते निखिलम सूत्र याच्यावर बेस्ड असतात. ऑडिओ कॉम्प्रेशन, इमेज प्रोसेसिंग, व्हिडिओ कॉम्प्रेशन मध्ये सुद्धा अनेक प्रकारचे आपले वैदिक मॅथ्सचे टेक्निक्स वापरले जातात. एकाधिकेनं पूर्वेनं हे जे सूत्र आहे ते प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये वापरलं जातं, ज्याच्यातून आपण सॉफ्टवेअर्स, अँड्रॉइड ऍप्स असे तयार करत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर वैदिक मॅथ्स कॉन्फिडन्स, स्पीड, अॅक्युरेसी, मेंटल एजिलिटी वाढवतं आणि वय काही असो सर्वांसाठी अप्लिकेबल आहे. आणि हे सगळं करताना मॅथ्स अगदी मजेशीर होतं. वैदिक मॅथ्स ही फक्त एक गणिताची पद्धत किंवा टेक्निक नाही, तर तो एक माइंडसेट आहे जी कोणालाही गणित जिनियस बनवू शकते. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण याच्या ऍक्च्युअल टेक्निक्स शिकायला सुरुवात करणार आहोत. जर तुम्हाला या गणिताच्या वैदिक मॅथ्सच्या टेक्निक शिकायच्या असतील आणि कोणताही व्हिडिओ मिस करायचा नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. थँक्यू.